नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये आज मी तुम्हाला पोहे करून दाखवणार आहे. हे पोहे आपले मऊ कसे राहतील या पद्धतीत मी तुम्हाला पोहे दाखवणार आहे. आपण तेल कमी वापरून पोहे कसे बनवायचे ते बघूया. चला तर मग आपण पोहेची तयारी करूया. हे पोहे भिजवून घेतलेले आहेत. हे आपण सगळे साहित्य घेतलेले आहे. 2 चमचे तेल घातलेले आहे. त्यात मोहरी घातलेली आहे. आपण जिरं टाकलेलं आहे. हा आपला कढीपत्ता. आधी शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आपण शेंगदाणे भाजून झाल्यावर आपण बटाटा टाकलेला आहे. पोहेमध्ये बटाटा पण छान लागतो. मिरची टाकून घ्यायचे. मग नंतर आपण कांदा टाकायचा. हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. यात आपण हळद पूड टाकायचे. हळद पूड टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्या तेलातच मीठ टाकून घ्यायचं आहे आपण. आणि 1 चमचाभर साखर व्यवस्थित आपण यात मिक्स करून घ्यायचं आहे. हे टाकून घेण्याचे कारण म्हणजे व्यवस्थित आपल्या प्रत्येक पोहेला मिठाची आणि साखरेची चव लागते. आता आपण ह्याच्यात एक अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे. एक अर्धी वाटी आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे. ह्या पाण्यामुळे साखर मीठ व्यवस्थित विरघळली जाते. पाण्याला एक छोटीशी उकळी आली ना तर आपण त्यात पोहे टाकून घ्यायचे. ह्यामुळेच आपले पोहे दिवसभर मऊ राहतात. पोहे पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यात पोहे टाकून घ्यायचे. ह्या पाण्यामुळे पोहे एकदम असं आपल्याला मऊ होणार नाहीत. आपल्याला पाहिजे तसेच होणार आहेत. हे का तेवढं पाणी घालून सुद्धा आपले पोहे कसे व्यवस्थित सुटसुटीत पण प्रत्येक कण मऊ लागतो. आणि त्यामध्ये घातलेली साखर मीठ व्यवस्थित सगळीकडे लागली जाते. हे आपले 5 मिनटं आपण परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळीकडे लागेल असं आपण परतून घेतलेलं आहे. वरून कोथिंबीर टाकायचे. हे आपले पोहे तयार. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, शेव, लिंबू हे टाकून आपण पोहे खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.